आज आपण बनवतोय सोयाबीनची भाजी. तर मसाले बघा काय काय घेतल्यात. ही आहे जिरं, मोहरी, आमच्या मम्मीने बनवलेला लाल मसाला, धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर, हळद, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची जास्त होती घरात म्हणून टाकली ती पण, आलं लसणाची पेस्ट. ही मणी येते मध्ये मध्ये. आता आपण करूया सुरुवात. तेल तापवलं आहे. तडतड वाजलं पाहिजे. पहिले टाकली जिरं, मोहरी, आणि हे आम्ही बनवत आहे फॉरेस्टिंग चुलीवर. आता आपण टाकूया कांदा, कांदा छान खरपूस भाजून घ्यायचा. नाही टाकत. आता इथे आपला मस्तपैकी कांदा भाजला आहे, ब्राऊन झाला आहे. आता आपण टाकणार आहोत टोमॅटो. टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे लवकर कांदा आणि टोमॅटो भाजून जातो. आता आपला टोमॅटो सुद्धा मस्तपैकी भाजलेला आहे. आपण टाकू ढोबळी मिरची. तीही 1-2 मिनिट असं छानपैकी भाजून घ्यायची. नको दाखवू. थांब, व्हिडिओ चालू करते. केलं तर इथे आम्ही थोडंसं पाणी टाकायचं, त्यामुळे मस्तपैकी वर असं लाल लाल दिसतं तेल सुटलेलं. आणि इथे आम्ही आलं लसूण पण भाजून घेऊन टाकलं होतं. आता इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला मस्तपैकी भाजलेला आहे. आता आपण यात टाकणार आहोत जिऱ्याची पूड, धन्याची पूड आणि लाल मसाला, थोडीशी हळद. आणि आता लास्टला आपण टाकणार आहोत सोयाबीन, जे की आम्ही ऑलरेडी गरम पाण्यात उकळून घेतलेलं आहे. आणि मीठ आम्ही ऑलरेडी मसाल्यात आणि सोयाबीनमध्ये टाकलं होतं, सो एक्स्ट्रा टाकायची गरज नाही. आता ठेवायचं झाकण. आता आपण बघू शकतो मस्तपैकी परतून झालेलं आहे. आता थोडंसं पाणी ओतायचं, एकदम थोडं. आणि आता 10 मिनटं शिजवून द्यायचं. आपण थोडा रस्सा भाजी पण करू शकतो किंवा पूर्ण सुक्क. आणि वरून लास्टला कोथिंबीर टाकायची. आता आपण ठेवूया झाकण. आणि हे सर्व आपण करत आहोत चुलीवर. हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी. आता आपण झाकण उघडून बघणार आहोत आणि ही आपली भाजी रेडी आहे. सोयाबीनची मस्त सुक्की भाजी. दिसायला पण किती छान दिसत आहे. सुवासही खूप मस्त सुटला आहे. अशा प्रकारे तुम्ही रेसिपी करू शकता.